होळीला अजून काही दिवस बाकी असतानाच अकोल्यातील मोठ्या राम मंदिरात फुलांच्या पाकळ्या आणि नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून भव्य फाल्गुनी रंगोत्सव साजरा करण्यात आला। भाविकांनी भक्तिभावात रंगून जल्लोष केला। अकोला शहरातील मोठ्या राम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीपूर्वी फाल्गुनी रंगोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून ही परंपरा श्रद्धा आणि भक्तिभावाने जपली जाते। कार्यक्रमाची सुरुवात वृंदावन नरेश बांके बिहारी यांच्या पूजनाने करण्यात आली। ठाकूरजींना फुलांच्या पाकळ्या आणि नैसर्गिक रंगांनी अलंकृत करण्यात आले। त्यानंतर भजन कीर्तन आणि पारंपरिक होळी गीतांच्या सुरावटींनी मंदिर परिसर दुमदुमून गेला। ढोल ताशा आणि दफच्या तालावर लहान मुले, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील भाविकांनी उत्साहात सहभाग घेतला। काही वेळातच मंदिर परिसर रंगांनी आणि फुलांच्या उधळीने बहरून गेला। भाविकांच्या मते हा उत्सव समाजात प्रेम, आपुलकी आणि सौहार्दाचा संदेश देणारा आहे। फुलांची होळी, नैसर्गिक रंग आणि भक्तिमय वातावरणामुळे अकोल्यातील हा रंगोत्सव यंदाही भाविकांच्या स्मरणात राहणारा ठरला। वृंदावन आणि मथुरेवरून कलर अयोध्येला जातात आणि अयोध्येला होळी खेळल्या जाते। त्याच धर्तीवर अकोल्यातील कृष्ण भक्त हे रंग आणतात मथुरेवरून आणि मोठं राम मंदिर संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने या पवित्र भूमीमध्ये येऊन आज होळी साजरी करण्यात येते। ही नैसर्गिक फुलाची होळी आणि रंगाची होळी साजरी करून सामाजिक समरसता, मानवता आणि एकतेचा संदेश देणारी होळी राम आणि कृष्ण भक्त एकत्रित येऊन हा साजरा करण्याचा हा कार्यक्रम आहे। पुष्करनाथ चेतना समिती, श्रीराम हरिहर संस्था, श्री जानकी वल्लभ धर्माज संस्थेच्या वतीने हा 25 वर्षापासून अखंडपणे हा कार्यक्रम सुरू आहे। बहुत अच्छा आनंद आ रहा है।